जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। मिरजेत एका स्टीलच्या पाईपने मारून जखमी करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे। मिरज शहर पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। हुसेन जाकीर मुश्रीफ वय 17 याने पोलिसात फिर्याद दिली आहे। रेहाना मलिक शरीफ मसलत, साकिब मलिक शरीक मसलत, अलविरा मलिक शरीक मसलत, मलिक शरीक मसलत या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की घरासमोर फटाके वाजवण्याच्या कारणातून झालेल्या वादातून संबंधितांनी फिर्यादी हुसेन जाकीर मुश्रीफ, त्यांचा लहान भाऊ हन्नान, आई आयशा, वडील जाकीर यांना शिवीगाळ केली व लाथाबुक्क्याने मारहाण केली। साकिब मलिक शरीक मसलत याने स्टीलच्या पाईपने हुसेन जाकीर मुश्रीफ याच्या डोक्यात मारून जखमी केले। यावेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।